फायनली मित्रांनो आज आम्ही कोकण कड्यावर पोहोचलेलो आहोत। बघू शकता इथला नजारा खूप बघण्याजोगा आहे, पण इथं ढगाळ वातावरण असल्यामुळे तुम्ही काहीही बघू शकत नाही। आम्ही बी बघत नाही, हे बघू शकता कोकण कडा म्हणतात याला। इथं काही जरी वस्तू फेकली तर डायरेक्ट वरी तर बघू शकता तुम्ही, तिथे बघा वस्तू फेकली आणि बघा तिथे उड्डावर खाली आलेली आहे, इथे बघू शकता। आणि हा पूर्ण लोकेशन एक नंबर आहे, पण काय करावं इथं ढगाळ वातावरण असल्याशिवाय काही बघायला भेटत नसल्यामुळे आम्ही खूप नाराज झालेलो आहे। पण नेक्स्ट ट्रिप आम्ही दुसऱ्या सीझन मध्ये येणार आहे। बघू शकता लोकेशन बघा तुम्ही, बोलून आम्ही कटाळून गेलेलो आहोत। तुम्ही आता फक्त तुम्ही सायलेंट मध्ये वातावरण बघा, वातावरण खूप बघण्याजोगं आहे पण दिसत नाही। बघूया समोर जाऊन अजून काय बघायला भेटते का। हे भारी लोकेशन आहे खाली, काय दिसणच झालं, काय करा दुपट आहे सगळं दुपट आहे। किती खतरनाक असेल बघ ना, खाली धबधब पाणी वाजवले, काही स्वर्ग दिसायला, काय स्वर्ग अप्सरा म्हणाली काय भारी आहे मग काय। आम्ही थांबूच आपण एखादा घंटा उघड जराशी तरी 5 मिनिटं जरी ढगा गेले ना आपल्याला बघायला भेटतं सगळं। आता इकडे शेवटचा टॉक लागलेला आहे कोकणकडे साईडचा, अजून भरपूर बघायचं लोकेशन आहे, पण पाऊस इथं कंटिन्यू 24 तास चालू असल्यामुळे आम्हाला काहीही बघायला भेटत नाही। हा कोकणकडे साईडचा शेवटचा टोक आहे, बघू शकता तुम्ही, खाली पूर्ण ढग। पोरावाले कुठला मोठं राहत रे, ध्यान ठेवा, पोरं चुकतील बरं, पुढे नका जाऊ, आता पुढे काहीच नाही, अंधार किती आहे। हे बघा मागचं लोकेशन एक नंबर आहे, पण काय करावं राव, हे ढगाळ वातावरण असल्यामुळे सगळा ब्लॉक पिचून चाललेला आहे। चला ठीक आहे, बाय मित्रांनो, भेटूया नेक्स्ट प्लॅनला। आता व्हिडिओ नाही काढू शकत कारण की आता खूप पाऊस असल्यामुळे मोबाईल पण भिजून चाललेला आहे। एवढी 2 व्हिडिओ काढला, बघू शकता तुम्ही। ठीक आहे, धन्यवाद, बाय बाय।